राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा. पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले. एकाच वेळी पाहणीसाठी आल्याने राडा. 2 तासानंतर तणाव निवळला. दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी. महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल. एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीत. पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी. अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप. सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला. भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलं नाही. शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रात प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू. उद्धव ठाकरेही संतापले. शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या विधानावरून फडणवीसांचा सवाल. तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका. 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन. मविया नेत्यांची घोषणा. हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत सरकारला जोडेमारो आंदोलन करणार. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मविया आक्रमक. शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य. पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला. नारायण राणेंचा दावा. तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला. राणेंचा ठाकरेंवर पलटवार. शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला. आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्यालाच लढायचंय. महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचंय. भर पावसात सभा घेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार. तर ठाकरे आणि पवारही लवकरच मालवणला जाण्याची शक्यता. शिवराय आपले दैवत. 1 वर्षातच पुतळा पडणं ही सर्वांना धक्का देणारी बाब. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो अजित पवारांचं विधान. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर. मालवण पुतळा प्रकरणी आणि इतर विषयांवर भाजपच्या वरिष्ठांसोबत होणार होती चर्चा. मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्याने दौरा लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती. राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा उभारणारे शिल्पकार जयदीप आपटेंनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार. कालपासून आपटेंचा मोबाईलही नॉट रिचेबल. आपटेंच्या शोधासाठी सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक कल्याणमध्ये. बदलापूर प्रकरणातील शाळा अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे आणि मुख्याध्यापिका फरार. पोलिसांकडून शोध सुरू. गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू. बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा. अफजल खानाने शिवरायांवर हल्ला केला तेव्हा खोप पडल्याचं म्हणत जयदीप आपटेनं शिवरायांच्या पुतळ्यावरील डाव्या भुवईवर एक खोप दाखवली. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा आरोप. अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ. हिंगोलीच्या वसमतमधील घटना. अजित पवारांनी मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. फडणवीस खरे शिवभक्त असल्यास केसरकरांना जोड्याने मारतील. केसरकर म्हणजे औरंगजेबाची औलाद असल्याची राऊतांची टीका. पुतळा शिवरायांच्याच इच्छेने पडल्याचं केसरकरांचं विधान. विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकरांकडून सर्वासर्व वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा. मुलींच्या विरोधातील अपराध मान्य नाही. मी निराश आणि भयभीत. कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर राष्ट्रपती यांचं मोठं विधान. मवियाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार काँग्रेसला 85, पवार गटाला 55 ते 60 जागा आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार. तर शिंदेना 33, दादा गट 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज. सूत्रांची माहिती. म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. 4 सप्टेंबरऐवजी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत. तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार. पुण्यातील जमिनीच्या बदल्यात पैसे देताय की जमीन हँडओव्हर करताय स्पष्टपणे सांगा, अन्यथा आम्ही लाडकी बहीण योजना बंद करायची का? सुप्रीम कोर्टानं पुन्हा सरकारला झापलं.